काही एक पूल तुटल्याची दुर्घटना झालेली आहे। आता मी विभागीय आयुक्त, तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे। आता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे, त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले, त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत। त्यांच्याकरता एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे, त्यांना रेस्क्यू करण्याकरता। काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे। अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअल्टीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही, त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही। पूर्ण माहिती याची मिळाल्यानंतर याच्यावर आपल्याला माहिती देता येईल। आता प्रशासन तातडीनं सगळी मोबिलायझेशन करून आणि लोकांना कसा दिलासा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेसंदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। प्रातिलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेमध्ये 6 ते 7 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते। तर रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती आणि अशातच हा पूल कोसळून काही पर्यटक इंद्रायणी नदीत बुडाल्याची भीती आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। त्याचबरोबर तिथे बचाव कार्य देखील जोरात सुरू आहे। 2 दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहेत। दरम्यान रविवार असल्यामुळे तिथे पर्यटकांची गर्दी जमली होती। पर्यटक या पुलावर फोटोज काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी तिथे जमलेले असतानाच हा पूल अचानक कोसळला। तर रविवारी दुपारी म्हणजे आजच दुपारी ही घटना घडली आहे। मावळ तालुक्यातील कुंडमळा हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे। तिथे लोक फिरण्यासाठी येतात। रविवार असल्यामुळे अनेक लोक तिथे फिरण्यासाठी आलेले होते आणि पावसाळ्यामध्ये विशेष करून अनेक लोक इथे भेट देतात। पण भेट द्यायला आलेल्या पर्यटकांना आज वेगळं चित्र पाहायला मिळालंय। दुर्दैवाने इथला पूल कोसळून तब्बल 6 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। तर कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला होता आणि हा पूल काहीसा जुनाट झाल्यामुळे तो खचला आणि तो पूर्णपणे तर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे। तसेच स्थानिक लोक देखील तिथे मदतीला पोहोचलेत। त्याचबरोबर एनडीआरएफच्या टीम देखील तिथे पोहोचलेल्या आहेत। स्क्रीनवर आपण पाहू शकतो एनडीआरएफची टीम तिथे पोहोचलेली आहेत आणि युद्ध पातळीवर तिथे बचाव कार्य सुरू आहे। पण मिळालेल्या प्राथमिक माहिती अनुसार हे दुर्घटनेत 20 ते 25 लोक वाहून गेल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। पण अद्यापही कुठली अधिकृत आकडा समोर आलेला नाहीये। पण तब्बल 6 ते 7 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली आहे। तर स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्याशी देखील बातचीत केल्यावर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। काही प्रतिक्रिया आता आपण पाहूयात। इसमें 2 पर्यटक यहाँ पे 2 पर्यटकों की यहाँ पे डेथ हुई है। बाकी 4-5 लोग जो पानी के अंदर थे उनको बाहर निकलने में अभी ये शायद वो लोग सुखरूप है। और किस तरीके का रेस्क्यू ऑपरेशन चलाया जा रहा है? क्या अभी इंडियन आर्मी की यहाँ पे एनडीआरएफ की टीम है, हमारे यहाँ की सोशल वर्कर की तरफ से जो काम करने वाली टीम है वो भी यहाँ पे आई है। टेरर कैंटोनमेंट तलेगांव कारपोरेशन की भी टीम यहाँ पे मौजूद है। और कितने लोग इसमें अभी तक फिलहाल प्राइमरी क्या इंफॉर्मेशन आपकी तरफ से दी जाए? अभी 2 लोगों की यहाँ पे डेथ हुई है। अभी बचाव कार्य शुरू है। अभी हमारे सब यहाँ के लोकल सोशल वर्कर की टीम काम कर रही है। अभी 1 आध घंटा और जाएगा उसमें।
सर ये थोड़ा सा क्रिटिकल है क्योंकि दोनों बाजू आप देख रहे हैं फुल प्रेशर में पानी है। यहाँ पे बहुत डिफिकल्टी आ रही है, तो भी हम लोग प्रयास कर रहे हैं। बहुत से लोगों को अभी तक निकाला गया है, कुछ लोग अभी भी फंसे हुए हैं। तर प्रशासनाकडून युद्ध पातळीवर इथे बचाव कार्य सुरू आहे, पण 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती समोर येते। तर स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्याशी देखील बातचीत केल्यानंतर त्यांनी सुद्धा 6 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलंय। आज रविवार असल्यामुळे शाळा आणि खाजगी आणि शासकीय वो आज दोपहर 4 बजे के दरमियान पर्यटक यहाँ पे लगभग 4 पर्यटक घूमने आए थे। उसमें से 100-125 पर्यटक एक ही जगह पे ब्रिज पे खड़े थे। वो ब्रिज अचानक से कोलैप्स होके उसमें लगभग 20-25 लोग बह के गए हैं। उसमें से कुछ लोग हमारे स्थानीय कार्यकर्ता ने बाहर निकाले हैं और 4-5 लोग अभी भी ब्रिज के अंदर फंसे हैं। ब्रिज का जो भाग पानी में गिरा है उसमें। तर कुंडमळा हे अगदी प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि आज रविवार असल्यामुळे शाळा, खाजगी आणि शासकीय कार्यालयांना देखील सुट्टी असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी या कुंडमळ्याला झालेली होती। तिथे एक मोठं बचाव कार्य देखील सुरू आहे। एनडीआरएफच्या टीम तिथे पोहोचलेल्या आहेत, तसेच पोलिसांसोबत स्थानिक लोकही मदतीसाठी तिथे सरसावलेले आहेत। तर त्याचबरोबर तिथे कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे ते आपण पाहू शकतो। जे पर्यटक तिकडे अडकले होते त्यांना कशा पद्धतीने आता बचाव कार्य करून बाहेर काढण्यात येत आहे त्याची दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। तर घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या टीम कुंडमळ्यात पोहोचलेल्या आहेत आणि अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचं काम तिथे सुरू आहे। तर प्रशासनाकडून देखील आता युद्ध पातळीवर इथे बचाव कार्य सुरू झालेलं आहे। कशा पद्धतीने एनडीआरएफच्या टीम्स या पर्यटकांना बाहेर काढतायत ते आपण पाहू शकतो। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी गणेश दुडम यांच्याकडून। गणेश, नेमकं किती लोक तिथे जखमी झालेले आहेत, किती लोक वाहून गेलेत, काय अधिकची माहिती आहे? खूप जुना 20-25 वर्षापूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल होता। मात्र हा पूल पूर्ण जीर्ण झाला होता, कारण की मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असल्यामुळे या पुलाची जी मुदत होती ती संपली होती। कारण आपण जर पाहिलं तर 3-3:30च्या सुमारास हा पूल कोसळला। त्यावेळेस या पुलावर 20 ते 25 पर्यटक होते। ते संपूर्ण 20 ते 25 पर्यटक या इंद्रायणी नदीच्या पाण्यामध्ये पडले आणि त्यामुळं हे संपूर्ण इथं एकच गोंधळ उडाला। या ठिकाणी लगेच घटनास्थळी वन्यजीव, मावळ आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि एनडीआरएफची टीम येथे आलेली आणि आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत 10 ते 15 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेले, तरी अजून 8 ते 10 लोक ही अजूनही इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये बुडालेली आहेत। तर बचाव कार्य कशा मोठ्या पद्धतीने तिथे सुरू झाले ते आपण पाहू शकतो। घटनास्थळी एनडीआरएफच्या टीम देखील पोहोचलेल्या आहेत। जसं की गणेशने सांगितलं, एनडीआरएफच्या टीम सोबत मावळ वन्यजीव रक्षक यांची टीम देखील तिथे बचाव कार्यासाठी पोहोचलेली आहे।